योग याचा 22वा अध्याय 22व्या वचनापासून तर 26व्या वचनापर्यंत. आता त्याच्या तोंडचे धर्मशास्त्र घे, आता त्याच्या तोंडचे शिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठव, त्याची वचने आपल्या हृदयात साठव. जर लेकरं त्रास देत असतील तर त्यांना कृपा करून बाहेर घेऊन जा. तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास, तू सर्व समर्थाकडे वळलास व आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. कडाके देवाचं वचन सांगतात. देवाचा शब्द शार्प आहे म्हणून त्याला दुधारी तलवार म्हटलंय. आणि तो देवाचा शब्द आम्हाला जीवन देऊन जातो आणि जीवन बदलून जातो. आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास तर तुझी पुन्हा उभारणी होईल. आपल्या डेऱ्यातून म्हणजे घरातून, आपल्या चर्च मधून. लक्षात घ्या, तू अधर्म दूर केलास तर तुझी पुन्हा उभारणी होईल. म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवनातून, माझ्या घरातून आणि आम्ही सगळ्यांच्या एकत्र येतो त्या आमच्या चर्च मधून अधर्म, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही जर दूर केल्यास तर तू आपले दूर केल्यास तर तुझी उभारणी होईल. त्या जर दूर केल्यास तर तुझी उभारणी होईल. तू आपले सुवर्ण धुळीत टाक, कोकिलाचे सोने ओढ्यातल्या घोड्यात फेकून दे. म्हणजे जे तुझ्यासाठी मौल्यवान आहे, जे तुला आज मौल्यवान सोन्यासारखं वाटतंय, ते सगळं घोड्यात फेकून दे. सर्व समर्थ तुला सुवर्ण व राशीवर रुपयाचा होईल. ते स्वतः तुझ्यासाठी सुवर्ण होईल. तो रुपयांच्या राशीचा राशी तुझ्यासाठी. जे जगाकडून मिळालेलं वैभव आहे, जगाकडून मिळालेला पैसा आहे, तो भेटून दे, ते टाकून दे. पण परमेश्वराकडून घेऊन येतं ते स्वीकार. मग सर्वसमर्थाच्या ठाई तो आनंद पावशी. मग सर्वसमर्थाच्या ठाई तो आनंद पावशी. तो आपले मुख देवाकडे वर करशील. लूक याचा 9वा अध्याय, लूक याचा 9वा अध्याय 23वे वचन. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. स्वतःचा आत्मत्याग, स्वतःच्या इच्छांचा, विचारांचा, श्रेष्ठत्वांचा त्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. म्हणजे परमेश्वराच्या मागे जावे, म्हणजे परमेश्वराची इच्छा फक्त पूर्ण करावी. आता रोमकारासपत्र याचा 12वा अध्याय, रोमकारासपत्र याचा 12वा अध्याय 1 ते 2 वचन. लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका. देवाचा आत्मा बोलत आहे. देवादी देव परमेश्वर यहोवा, परम परमेश्वर जगाचा निर्माण करता वचनाच्या द्वारे डायरेक्ट सरळ तुमच्याशी स्पष्टपणे बोलत आहे. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो. पाऊल स्वतः सांगत आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. तुम्हाला विनवतो की तुम्ही आपले जिवंत शरीर पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून. यज्ञ म्हणजे काय? अग्निकुंडामध्ये लागतो, भस्म होतं, ते अर्पण करतो पूर्णपणे. बरोबर आहे ना? तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. स्पष्ट देवाचा आत्मा सांगत आहे. प्रत्येकाने कान देऊन ऐका. तुम्ही आपली जिवंत शरीरे पवित्र, देवाला ग्रहणीय म्हणजे देवाला मान्य होणार असतील यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय म्हणजे देवाला आवडणारी व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. आज तुम्ही वचन समजून घेताय, वचन ऐकताय म्हणजे काय करतात, त्याची पवित्र इच्छा काय आहे ते तुम्ही काय करत आहात जाणून घेत आहात. देवाचा आत्मा काय बोलत आहे, त्याचं वचन माझ्याशी काय बोलत आहे हे तुम्ही त्याला जाणून घेता. म्हणजे त्याची पवित्र
पवित्र इच्छा तुम्ही जाणून देताय. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. मनाच्या नवीकरणाने ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्त हाताळणारा देव म्हणून आमच्या अंतःकरणात स्वीकारतो, तो आमचा पवित्र देतो. माझ्या पातकांसाठी मरण पावला, त्याने माझी पातकं स्वतःवर घेतली, माझ्या पातकांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि स्वर्गात चढला, मला घेण्यासाठी तो येणार आहे. मी ज्या वेळेला त्याच्यावर विश्वास ठेवते त्यावेळेला माझ्या सर्व 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 पातकांची क्षमा होते आणि त्याची धार्मिकता मला प्राप्त होते. माझं पाप निघून जातं, त्याच्या रक्ताने शुद्ध होतं आणि परमेश्वर पिता माझ्याकडे पाहतो. त्यावेळेला येशू ख्रिस्ताची धार्मिकता, पवित्रता, शुभ्रता माझ्यात दिसते आणि म्हणून मला त्याचं लेकरू होण्याचा अधिकार मिळतो आणि त्याला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार मला प्राप्त होतो. याला म्हणतात येशू ख्रिस्ताला स्वीकारणं. धर्मांतर नाही, तो धर्म स्थापन करण्यासाठी आलेला नाही. प्रेषितांची कृत्याचा 11वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 26व्या वचनात स्पष्ट सांगितलेलं आहे की हे लोक कोणते अंत्यत्यात आलेले, तर ते ख्रिस्तीच्या येशू ख्रिस्ताला अनुसरणारे, म्हणून त्यांना ख्रिस्ताला अनुसरणारे, क्राइस्ट इन, ख्रिस्त त्यांच्यात, म्हणून त्यांना ख्रिस्ती म्हटलंय. कुठेही धर्म स्थापन करण्यासाठी येशू आलेला नाही, तो देवाची देव परमेश्वर. लक्षात घ्या, तो धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. आम्ही त्याला स्वीकारतो आमच्या अंतःकरणात. आमच्या अंतःकरणात ये म्हणतो त्याला, तो आमच्यात येतो. त्याचे गुण, त्याचे ॲट्रिब्यूट, त्याच्या सर्व गोष्टी आमच्यामध्ये लोकांना दिसतात. पुन्हा उठला ख्रिस्त तो मीच आहे, शरीर तुझे रक्त खेळविला. पुन्हा उठला ख्रिस्त तो मी आहे. प्रत्येकामध्ये ज्यावेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारता त्यावेळेला तो जिवंत ख्रिस्त तुमच्यामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये येतो, जो अशक्य गोष्टी शक्य करणारा आहे. मग बाप्तिस्मा काय आहे? बाप्तिस्मा म्हणजे धर्मांतर नव्हे. बाप्तिस्मा म्हणजे हा जो माझा विश्वास आहे की येशू ख्रिस्त माझा तारणारा देव आहे, मी त्याला माझ्या अंतःकरणात स्वीकारलेला, तो माझ्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी उठला आणि त्याचा पवित्र आत्मा ज्यावेळेला मी त्याला म्हणते माझ्या अंतःकरणात येशू ख्रिस्ताचा त्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये येतो. हे जी माझी विश्वासाची कृती आहे ती मी सगळ्या जगाच्या समोर करते, लोकांच्या समोर करते. पाण्यात माझा जुना मनुष्य मेला आहे आणि मी पाण्यातून बाहेर आली आहे, माझ्यामध्ये ख्रिस्त उठला आहे. हे सिंबॉलिक कृती मी करते, मी विश्वासाची कृती करते, म्हणजे बाप्तिस्मा. आज मी नव्हे तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, ही माझी विश्वासाची जाहीर कृती म्हणजे बाप्तिस्मा. धर्मांतर नाही. लक्षात घ्या. कळलंय तुम्हाला? येशू ख्रिस्त हा अनुभवा, त्याला अनुभवा, तो आमच्यामध्ये येतो, तो ख्रिस्त आमच्यातून जगाला दिसतो. आम्ही लिहिलेलं जिवंत पत्र आहोत, येशू ख्रिस्ताचं जिवंत पत्र आम्ही आहोत. 5 शुभवर्तमान आम्ही आहोत, आमच्यातून ख्रिस्त जगाला दिसतो. आणि म्हणून त्या पावलाने खूप सुंदर म्हटलेलं आहे. आता आपण जेम्स म्हणजे याकोब याचा 4थं वचन 7वा अध्याय पहिलं वाचलं होतं, ते मी एका इंग्लिशमधून परत एकदा वाचलं, खूप स्पष्ट छान सांगितलेलं आहे. जेम्स म्हणजे याकोब याचा 4था अध्याय 7वं वचन. Therefore submit to God, therefore submit to God, resist the devil and he will flee from you, he will flee from you. काय सांगितलेलं? याकोब याचा 4था अध्याय 7वं वचन. म्हणून देवाच्या अधीन व्हा, देवाच्या अधीन व्हा, समर्पित व्हा, सैतानाला अडवा, रेजिस्ट करा, सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आज या वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोलतो. अधीन व्हा, परमेश्वराच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, रेजिस्ट हिम, धमकवा त्याला, तो पळून जाईल. देव खात्री देतो, तो पळून जाईल, तो पळून जाईल. प्रत्येक आमच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये, जीवनाच्या प्रत्येक विभागामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या चर्चमध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात, आम्ही जिथे जातो कामाला त्या ठिकाणी सैतान अनेक गोष्टींच्या द्वारे, व्यक्तींच्या द्वारे
आम्हाला सतावतो. आमच्याच स्वभावाच्या द्वारे जुना स्वभाव परत एकदा उठतो, त्याच्याद्वारे सैतान आम्हाला सतावतो. मग काय सांगितलंय, काय सांगतं देवाचं वचन? समर्पित व्हा, अधीन व्हा देवाच्या आणि अडवा त्या सैतानाला, रेजिस्ट करा, धमकवा त्याला, येशूच्या नावामध्ये त्याला धमकवा. पण मग खात्री देतो परमेश्वर, तो तुमच्यापासून पळून जाईल. याकूब स्पष्टपणे आपल्याला सांग की परमेश्वराला समजा 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट सबमिट व्हा, समर्पित व्हा. दुसरी गोष्ट सैतानाला धमकवा. तिसरी गोष्ट तो तुमच्यापासून पळून जाईल. या 3 गोष्टी आज आपण बघणार आहोत. समर्पित व्हा, सैतानाला धमकवा येशूच्या नावात, आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. येशू ख्रिस्ताची खात्री अभिवचन आहे. समर्पित होणे म्हणजे काय? आता समर्पित होणं म्हणजे आपल्याला इच्छित असणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अधीन स्वतःला देणं. एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था, एखादा ग्रुप यांच्या हातामध्ये स्वतःला देऊन टाकणं आणि त्यांची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण करण्यास त्या लोकांना अलाव करणं, मुभा देणं, परवानगी देणं. तुम्हाला काय करायचं करा माझ्या जीवनात. लग्न केलेली पत्नी आपल्या नवऱ्याला काय होते, समर्पित होते. तिच्या कुटुंबाला, त्या नवीन कुटुंबामध्ये जाऊन समर्पित होते. सासू सासरा त्या घरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये स्वतःला देते. तुम्हाला कसं मला चालवायचं आता चालवा. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, समर्पण. पूर्णपणे ती समर्पित होते. तिथं समर्पित व्हा परमेश्वराला, देवाला समर्पित व्हा म्हणजे पूर्णपणे परमेश्वराच्या अधीन होणं. संपूर्णपणे आपलं शरीर, आत्मा, जीव, प्राण, इच्छा सर्व काही जे माझं आहे ते परमेश्वराच्या हातात देणं आणि परमेश्वराची योजना माझ्या जीवनात पूर्ण करणं. देवाला आमच्या जीवनात कार्य करू देण्यासाठी पूर्ण परवानगी देणं, पूर्ण अंतःकरणाने, त्याला म्हणतात समर्पण. म्हणजे देवाचीच वाणी ऐकणार, त्याचीच आज्ञा पाळणार आणि त्याच्याच इच्छेने चालणार. माझा सेल्फचा, माझ्या स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा मी नकार करणार, स्वतःला भटकवणार. माझा मीपणा, अहंकार, माझं सर्व इच्छा आकांक्षा, माझे सगळे मोहपात सगळं मी बाजूला टाकणार आणि फक्त परमेश्वरा, जिवंत जे देवा, जगाचा निर्माण करता, मृत्यूचे ख्रिस्ता, फक्त तुझी आणि तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होईल. तुला काय हवं ते कर. त्याच्या हातामध्ये देऊन टाकणं स्वतःचा. लक्षात घ्या, ही व्याख्या खूप गंभीर आहे. म्हणजे काय? समर्पित होणं म्हणजे काय? पूर्णपणे परमेश्वराच्या हातात देऊन टाकणं. माझी नाही, तुझी इच्छा पूर्ण होते, फक्त परमेश्वराची. म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध, त्याच्या या वचनाच्या विरुद्ध, त्याच्या नियमशास्त्राच्या वचनाच्या विरुद्ध, त्याच्या इच्छेच्या विरुद्ध घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काय म्हणणार? नाही. दारू पिण्याला नाही पिणार, नाकार, नाही पिणार. समर्पणाची ख्रिस्ताला आहे. व्यभिचार, वाईट समज नाही, शिवीगाळ नाही, नाही करणार. सरळ नाही म्हणणं, मी हे करणार नाही. का? समर्पण परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला, त्याची इच्छा. माझी नाही. मला दारू आवडते? नाही. मला व्यभिचार आवडतो? नाही. पिणार नाही, मी करणार नाही. चोरी आवडते? नाही. माझी इच्छा जमीनदोस्त, माझी इच्छा फेकून कचऱ्याच्या डब्यात,
फक्त येशू ख्रिस्ताची इच्छा. त्यांनी सांगितलंय चोरी करू नको. त्याची योजना फक्त माझ्या जीवनात पूर्ण होईल. खोटं बोलणं नाही, दुसऱ्यांना अपमान करणं, त्रास देणं, खाली खेचणं नाही करणार. ही माझी इच्छा आहे. मी खाली फेकून देत आहे, समर्पण केलंय. परमेश्वराची इच्छा जशी आपण आवडत तशी आपल्या शेजाऱ्यावर विक्री कर. मी त्यांना उन्नती करणार, मी त्यांना उंच करणार, मी त्यांना आशीर्वाद विक्री करणार. गर्व, अहंकार, मी पणा, माझं सगळं, माझा पैसा, माझी सत्ता, माझं वैभव नाही. कचऱ्याच्या डब्यात नाही. फक्त येशू ख्रिस्ताची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होणार. फक्त येशू ख्रिस्ताची इच्छा. आत्म्याचं कार्य, शरीराचं कार्य नाही, आत्म्याचं कार्य माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार. म्हणजे समर्पण होणार. मला आवडणारी प्रत्येक इच्छा. सासूचा अपमान करणं, सासूने सांगते हे कर, नाही करायची इच्छा नाही मला, नाही करणार. माझा आळस, माझा कमेंट, माझा राग, माझा द्वेष फेकून देणार. मी त्याला नाही म्हणणार. आणि जे देव सांगतो आज्ञापालन ते मी करणार. नवऱ्याच्या अधीन राहा, हो मी करणार. त्याला स्वामित्व दे म्हणून बायबल सांगतात, हो देणार. आपल्या बायकोवरच प्रेमाने, तिला ती कमजोर आहे आणि नाजूक आहे, तिला पायाखाली नाही घेणार, जवळ ठेवणार. देवाचं वचन सांगतात तिला सांभाळणार. जसं ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली आपली वधू म्हणून, तसं मी माझ्या पत्नीवर करणार. त्यानं आपल्या मंडळीसाठी, आपल्या वधूसाठी आपला प्राण दिला. माझ्या पत्नीसाठी सर्वस्व द्यायला मी तयार होणार. कारण कोण सांगतं? परमेश्वर सांगतो, त्याचं वचन सांगतं. माझा राग, माझी कमेंट, माझं दुसरीकडे पाहणं नाही, मी त्याला नाही म्हणणार. ज्या ज्या गोष्टी माझ्या शरीराला, माझ्या जीवनाला, माझ्या स्वभावाला आवडतात परंतु त्या देवाच्या वचनाच्या विरोधात आहे, त्या सगळ्या गोष्टीला नाही म्हणणार. मी नकार देणार त्या प्रत्येक गोष्टीला. जगाकडून येणाऱ्या सगळ्या वैभव, जगाकडून येणाऱ्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी ज्या सुख देतात, ज्या आनंद देतात, त्या सगळ्या गोष्टीला मी नाही म्हणणार. कारण मी समर्पित आहे. मी परमेश्वराच्या हाती स्वतःला देणार. मग माझा राग, माझी चिडचिड, माझा मत्सर, माझा हेवा दावा, माझं कपट, कारस्थान नाही. कारण देव म्हणतो पत्रामध्ये लिहिलेल्या 5 अध्याय नाही, या गोष्टी नरकाकडे नेणाऱ्या. देव म्हणतो करू नको. देवाची इच्छा पूर्ण नाही. मला आवडतं मी करणार नाही, कुजबुज मी करणार नाही. देवाला आवडत नाही. जे देवाला आवडत नाही त्या प्रत्येक जगाकडून येणाऱ्या गोष्टीला मी नाही म्हणणार. त्या प्रत्येक जगाकडून येणाऱ्या गोष्टीला मी नाही म्हणणार. कारण त्या देवापासून नाही. लक्षात घ्या, देवाचा आत्मा प्रत्येकाशी बोलतात, प्रत्येक पुरुषाशी, प्रत्येक स्त्रीशी, प्रत्येक लेकराशी देवाचा आत्मा बोलत आहे. कारण त्याने तुम्हाला निवडलेलं आहे आणि इथं परमेश्वराची पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. इथं देवाचं सामर्थ्य आहे. तो तुम्हाला सैतानाच्या बंधनातून आज सोडवत आहे. प्रियांनो, तो तुमच्या जीवनात कार्य करत आहे. समर्पण म्हणजे काय? आम्ही प्रार्थना करतो, देवाला म्हणतो हे कर, मला सुटका दे. देवाला म्हणतो माझी प्रार्थना आहे, याला प्रॉस्पेरिटी दे, याला आरोग्य दे, मला आरोग्य दे, माझ्या घरात शांती दे. देवाला आम्ही हे कर 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 म्हणतो. म्हणजे आम्ही कुणाला ऍक्टिव्ह व्हायला लावतो, कार्यरत कुणाला व्हायला लावतो? देवाला. कंटिन्यू कार्य कर, कार्य कर, कार्य कर, कार्य कर. आम्ही प्रार्थना करतो, देवाला सांगतो. बरोबर आहे? समर्पण म्हणजे काय? देव सांगेल ते मी करणार. देव सांगेल आणि मी ऍक्टिव्ह होणार, मी कार्यरत होणार. हे कर, परमेश्वर म्हणेल मी ते करणार. खोटं बोलू नको, प्रेम कर, क्षमा कर, मदत कर, धाव त्याच्या लोकांसाठी, स्वार्थ सांग, त्याचे लोक
देशीच्या नावाद्वारे कर, त्यांच्या आजाराला धमकाव. देव तुम्हाला सांगेल ते त्याच्या नियमानुसार तुम्ही करणार, म्हणजे तुम्ही कार्यरत होणार, तुम्ही ऍक्टिव्ह होणार, म्हणजे समर्पण होणार. कळतंय समर्पण म्हणजे काय? जेव्हा आम्ही सबमिसिव्ह होतो त्यावेळेला फक्त आणि फक्त परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनात पूर्णत्वास जाते. आपण बघितलंय, अब्राहम ऊर देशातून तुझ्या बापाच्या घरी सोड आणि बाहेर निघ. अब्राहम ऊर देशातून बाहेर आला, त्याच्या बापाच्या घरातून बाहेर आला, त्याचे सगळे संबंधी भाऊ बहीण त्याचे लोक सगळे सोडल्याने तो बाहेर आला. का? माझी नाही तुझी इच्छा पूर्ण होते, जे देव सांगेल ते मी करेन. तुझ्या लेकराला यज्ञ कर त्याचा. इसाक एकुलता एक मुलगा, त्याने त्याचा यज्ञ करण्यासाठी त्याला वेदीवर ठेवलं. लक्षात घ्या, पूर्ण सर्वस्व त्यानं देवाच्या आज्ञेनुसार केलं. म्हणून अब्राहमाला देवाचा मित्र म्हटलं गेलेलं आहे. होशाया संदेष्टा, वाईट स्त्री संधीचा आणि लग्न कर, जेणेकरून मला इस्रायल लोकांना त्यातून धडा शिकवायचा आहे. परमेश्वरानं सांगितलं आणि एक पवित्र प्रतिष्ठित सन्मानित संदेष्टा जे देवाने सांगितलं ते ध्यान केलं. लक्षात घ्या, आज्ञापालन, समर्पण, पूर्ण समर्पण. यशया, हा परमेश्वरा मला पाठव, मी तयार आहे जायला. जे देव सांगेल ते करायला यशया तयार झाला. पाऊल माहिती होतं त्याला रोम मध्ये त्याच्यासाठी मृत्यू ठेवलेला आहे, पण देवाने सांगितलेलं होतं की जेंटाईलसाठी, परराष्ट्रीयांसाठी मी तुला वापरणार आहे. सर्व जगामध्ये बातमी केव्हा जाईल? ज्यावेळेला ग्रीक मध्ये, ज्यावेळेला तो रोम मध्ये तो उभा राहील, ज्यावेळेला तो रोम मध्ये उभा राहील आणि सुवार्ता सांगेल राजे रजवाडे अधिकारी लोकांच्या समोर, त्यावेळेला ती सुवार्ता सगळ्या जगात जाईल. हे पाऊलाला माहिती होतं आणि परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा समर्पित पाऊल देवाची आज्ञा त्यानं मान्य केली. त्याच्याबद्दल त्यानं मृत्यू स्वीकारला. समर्पण. दावीद परमेश्वराच्या मनाजोगा सदैव स्तवन करणारा, येशू ख्रिस्ताच्या जन्माचं, येशू ख्रिस्ताचं वधिलं जाण्याचं प्रोफेसी त्यालाच झाली होती. 18 आणि 22 वाचलं तुम्ही, तुम्हाला कळेल. तो प्रोफेट पण होता, स्तवनकर्ता पण होता, राजा पण होता आणि देवाच्या मनाजोगा व्यक्ती होता. प्रियानो, पक्षेपाच्या बाबतीत त्यानं पाप केलं, नाथान संदेश त्याने त्याचं ताडण केलं. तो राजा साधारण नाथान संदेशा त्याने येऊन त्याचं ताडण केलं की तो पाप केलाय, पश्चाताप काढ, आणि तो पालथा पडला. त्यानं ते मान्य केलं त्यांच्या समोर, पश्चाताप करून घेतला. त्याचं शासन तुला मिळेल, तुझं लेकरू तुझ्यापासून हिरावून घेतलं जाईल. त्यानं ते नकार दिला नाही त्या गोष्टीला. त्यानं त्या विरोधात बंडखोरी केली नाही. जे देव करेल ते योग्यच करेल. समर्पित झाला. मग लोकांची शिरगणती करू नकोस, इस्रायल लोकांची, आणि तरी देखील त्यांनी शिरगणती दावीला नाही केली. काय संदेशाच्या द्वारे त्याचं परत संदेशाला ताडण केलं की आता तुला मी त्याचं शासन करणार. त्यानं ते शासन स्वीकारलं की मनुष्याच्या हातात देऊ नको, मनुष्याच्या हातामध्ये मला देऊ नको, शत्रूच्या हातात देऊ नको, मला परमेश्वरा तुझ्या हातात घेऊन शासन दे. ते शासन त्यानं स्वीकारलं. पूर्ण समर्पित असा दावीद होता. अभिषेक झाला. 25 वर्ष वाट पाहिली. स्वतःचा सासरा राजा शाऊल ज्याच्यासाठी सर्वस्व दिलं तो पाठीमागा हात धुवून लागला, पण त्यानं अभिषेकाला हात लावला नाही. कारण देवाचं वचन सांगतं अभिषेकाला हात लावू नको. दोनदा देवाने त्याच्या हातात दिलं. देवानं स्वतः त्याच्या हातामध्ये अभिषिक्त
शॉल दिला आणि तरी त्याने त्याचा वध केला नाही, त्याचा सन्मान केला. पूर्ण समर्पित ईश्वर, स्वतःचा मान सन्मान गर्व अहंकार सगळं पायाखाली टाकलं त्याने. देवाला तो पूर्ण समर्पित होता. म्हणून देवाला म्हटलं माझ्या मनाजोगा. दाविदाला म्हटलं समर्पणामध्ये आम्ही काय करणार आहोत. आपण बघितलं बायबलमध्ये कसे लोक समर्पित झाले आणि समर्पण करत असताना त्यांनी काय केलं आपण पाहिलं, थोडक्यात पाहिलं. आता समर्पणामध्ये आपण काय करणार, जर मी परमेश्वराला स्वतःला समर्पित केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, त्याच्या हातात देऊन टाकलेलं आहे, तर मी काय करणार. पहिली गोष्ट, परमेश्वराची इच्छा पूर्ण होईल याचा प्रयत्न मी करणार. माझी इच्छा नाही, मग अशीच मी सांगितलं, सगळा गर्व अहंकार मीपणा, सगळा इच्छा राग द्वेष, ह्याने माझं वाईट केलं त्याने माझं वाईट केलं, मग मी त्याचा असा सूट देईल, मी त्याचा असं करेन, मी त्याला असं उत्तर देईल, मग मी त्यांना अशी खाली पाडेल आणि मग मी असे वकील मी असं करेन, मग तसं करेन, मी तसं करेन, मी असं करेन. हे सगळं स्वतःची जी इच्छा आहे पाडण्याची, त्रास देण्याची, सगळे व्यक्ती बोलली. आणि देव काय सांग, गुडघे प्रार्थना कर, उपवास कर, देवाकडे राखून राहा. परमेश्वराचा सूट घेणं माझ्याकडे, देवाच्या हातात सोपव. तुझा प्रत्येक प्रश्न देवाच्या हातात दे आणि धन्यवाद कर. सर्व परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद कर. का? कारण विश्वास माझ्यासाठी लढेल, तो माझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणारा देव. मी समर्पित होईल, विश्वासाने त्याच्या हातामध्ये सोपवते. परमेश्वराची इच्छा मी जाणून घेईल. दुसरी गोष्ट, देवाची इच्छा. देवाची इच्छा आम्हाला केव्हा कळते, ज्यावेळेला आम्ही त्याचं वचन वाचतो, ज्या वेळेला आम्ही त्याचं वचन सेवक सेविकेंच्याद्वारे ऐकतो, वाचतो आणि त्याचं वचन ऐकतो, त्यावेळेला आम्हाला परमेश्वराची इच्छा कळते. त्यावेळेला आम्ही स्तवन करतो आणि त्याच्या लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यावेळेला आम्हाला परमेश्वराची इच्छा कळते आणि आम्ही देवाच्या अधिक जवळ जातो. म्हणजे आमचा परमेश्वराशी जिव्हाळ्याचा नातेसंबंध निर्माण होतो. आम्ही त्याला जाणून घेतो, देवाला काय आवडतं, काय आवडत नाही, देवाची इच्छा काय आहे आणि देवाला कोणत्या गोष्टीची किळस आहे, कोणत्या गोष्टींचा वीट आहे, हे मी वचनातून जाणून घेईन. मी त्याचं स्तवन करेल, त्याचं स्तवन करेल, त्याचे गाणे म्हणेल, त्याचं स्तवन करेल आणि त्याच्या लोकांसाठी मी प्रार्थना करेल. त्यावेळेला मी देवाच्या जवळ येतो आणि त्याचं सामर्थ्य, त्याचा पवित्र आत्मा माझ्यात येतो आणि त्याचा पवित्र आत्मा मला शिकवतो आणि चालवतो. त्याला काय आवडतं, काय नाही आणि त्याच्या पवित्र आत्म्यानुसार आम्ही चालवलं जातो, ना की आमच्या देह स्वभावानुसार, आमच्या इच्छांनुसार, आमच्या स्वतःच्या इच्छानुसार, आमच्या शरीरानुसार आम्ही चालत नाही, तर देवाच्या इच्छेनुसार आम्ही चालतो. पुढचं म्हणजे प्रथम स्थान परमेश्वराला देणं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान परमेश्वराला देणं. परमेश्वराला प्रथम स्थान. आमच्या जीवनामध्ये आमचं कुटुंब, आमची बायको, आमचे लेकरं, आमचे मित्र, आमच्या मैत्रिणी, आमचं काम, आमचा पैसा, आमचं घर, आमची गाडी, आमची मिनिस्ट्री, आमच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यावर आमचं अतिशय मन आहे, ज्यातल्या काही गोष्ट झाली तर आम्ही अस्वस्थ होतो. आमच्या नोकरीच्या बाबतीत काय आलं की आम्ही अस्वस्थ होतो, आमच्या कामाच्या बाबतीत काही घडलं की आम्ही अस्वस्थ होतो, आमच्या लेकराच्या बाबतीत काही घडलं की आम्ही अस्वस्थ होतो, आमच्या बायकोच्या बाबतीत काही घडलं की आम्ही अस्वस्थ होतो, आमच्या नवऱ्याच्या बाबतीत काही घडलं की आम्ही बेजार होतो, आम्ही मिनिस्ट्रीच्या बाबतीत काही घडलं की बेजार होतो, आमच्या कुटुंबाबद्दल काही घडलं तर आम्ही बेजार होतो, आमच्या मित्रांच्या बाबतीत काही घडलं बेजार होतो, मैत्रिणीच्या बाबतीत काही घडलं बेजार होतो. नाही, प्रथम स्थान देवाला. नवीन घर घेता, नवीन फ्लॅट घेता, इथं असं नको मला, तिथं तसं नको मला, हे असं नको, ते तसं नको, नको इथं शिंकत नको, नको कलर खराब नको, नाही हे असं झालं पाहिजे, नाही तसं झालं पाहिजे, नवीन गाडी घेतली खरंच नाही आला पाहिजे, ठोकली गेली नाही पाहिजे, गेले नाही याच्यातून.
गाडी ठोकली गेली तर कळत झालं माझी गाडी लेकराला काय झालं माझं लेकरू सगळं लक्ष द्यायचं पुढे चाललं की लक्ष द्यायचं केल्या ह्या गोष्टी केल्या ह्या चुका चांगले फटके दिले देवानं मला आठवलं लक्षात घ्या नाही ऐकलं सावधानतेचा इशारा आहे कारण देवाचा हक्क बोलत आहे प्रथम स्थान देवाला जर नाही ऐकलं तर मग देव हातात घेतो जे आवडतं तीच गोष्ट देव हातात घेतो आणि मग मला रडायला लागतो गेले मी त्याच्यात माझं लेकरू म्हणजे माझा जीव किती प्राण होत अशा परिस्थितीतून गेलं की जीवनाचा शेवटचा क्षण मोजत होत आणि आक्रोश करत होत मला त्याचे शब्द आहे मम्मा तुझ्यापेक्षा तू माझ्यावर जास्त त्याचं शासन लक्षात घे माझ्याकडे फक्त परमेश्वराकडे आज त्याच्याकडे पाहायला देवाने मला वेळ नाही दिला बघत देखील नाही लक्ष पण नाही काय करतो काय खातो येणं नाही देवाचं काय जाऊ दे पुढे कर्तव्य करणार ती पुढे जाऊ दे काळजी घेऊ नको कुटुंबाची लक्ष देऊ नको असं नाही आहे मी सगळे कर्तव्य पालन करून येते सगळा स्वयंपाक करून मग मी निश्चिला निघते हे पण लक्षात घ्या नाही देवाची प्रार्थना करायची आहे प्रार्थना आहेत आमच्या तुम्ही तुमचं बघून घ्या बाहेरून काहीतरी मागा मागवा स्वयंपाक करा काहीतरी करा तुम्ही ऍडजस्ट करा मॅगी मागवा मला देवाच्या कार्याला जायचं आहे नाही माझ्यासमोर पास्टर आहेत विचारा त्यांना मी करून मग निघते बाहेर सगळं करू लक्षात घ्या कारण देव शिकवतो काळजी घेतली पाहिजे घराची काळजी घेतली पाहिजे गाडीची काळजी घेतली पाहिजे सगळ्या गोष्टीचे देवाने दिले त्याची काळजी घ्या पण त्याच्यात मन नका गुंतवू प्रियांनो त्याला प्रथम नका देऊ नाही फक्त देव जिवंत देव या वेश्वरा फक्त परमेश्वराला प्रथम स्थान माझ्या जीवनात दे म्हणजे पूर्ण समर्पण मी करत आहे पूर्ण समर्पण स्वतःच म्हणाला ज्यावेळेला तो त्याच्या शिष्यासाठी देवाचं वचन सांगत होता त्याच्या शिष्याने सांगितलं तुमची आई आणि भाऊ बाहेर आले तो म्हटला कोण माझी आई आणि कोण माझा भाऊ जे देवाच्या योजनेनुसार इच्छेनुसार वचनानुसार चालतात तेच माझे भाऊ आणि तेच माझी आई तो देव आम्हाला शिकवतो दुसरं म्हणजे देवाचं सार्वभौमत्व मान्य करणं समर्पण म्हणजे काय मी समर्पित होणार म्हणजे मी काय करणार म्हणजे देवाचं सार्वभौमत्व मान्य करणार सार्वभौम परमेश्वर सगळ्या सृष्टीवर सगळ्या जगावर परमेश्वराची सत्ता फक्त आणि फक्त परमेश्वराचीच सत्ता आहे माझा निर्माण करता परमेश्वर जिवंत देव या परमेश्वर मला बनवलेला आहे माझ्या सर्वस्वावर फक्त आणि फक्त परमेश्वराचा अधिकार आहे प्रथम माझ्या पतीचा नंतर माझ्या कुटुंबाचा नंतर आधी देवाचा प्रथम माझं नातं परमेश्वरासाठी माझा सार्वभौम परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर आहे हे मी मान्य केलं पाहिजे मी समर्पित होते म्हणजे मी ते मान्य केलं पाहिजे की सगळ्या जगावर परमेश्वराची सत्ता आहे सर्व काही बदलण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य फक्त परमेश्वरामध्ये परिस्थिती बदलण्याचं व्यक्ती बदलण्याचं समय बदलण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये तो सार्वभौम परमेश्वर आहे तो ओमनीप्रेझेंट गॉड आहे सर्वव्यापी परमेश्वर तो ओमनीपोटेंट गॉड आहे सर्वशक्तिमान परमेश्वर तो ओमनीसेन्स गॉड आहे सर्वज्ञानी परमेश्वर आहे तो अडोनाय आहे तो जावा निस्सी आमचा विजयाचा झेंडा आहे
तो आम्हाला विजय प्राप्त करून देणारा, सगळ्या जगावर सत्ता असणारा, सगळ्यांची मदत करणारा परमेश्वर आहे. यावर हे मी मान्य केलं पाहिजे, यावर मी विश्वास ठेवते आणि हे मान्य करणं. यशामध्ये म्हटलंय 40 मध्ये, माझं कार्य तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. देवाचं कार्य आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे, कारण की तो सार्वभौम परमेश्वर आहे, सर्व सत्ताधारी परमेश्वर आहे, सर्व समर्थ परमेश्वर आहे आणि सर्वज्ञ सर्व जाणणारा तो एकमेव देव आहे. मी मान्य केलं, हे मी मान्य केलं म्हणजे मी समर्पण केलं, हे मान्य केलं पाहिजे आणि त्याला हे हवं ते तो करतो. तू हे का करतो त्याला कोणीच विचारू शकत नाही. स्तोत्रसंहिता 115 मध्ये सांगितलेलं आहे, त्याला जे हवं ते तो करतो. तू हे का करतो त्याला कोणी विचारू शकत नाही, कारण तोच मात्र सार्वभौम परमेश्वर आहे. त्याच्यावरती कोणती सत्ता नाहीच नाही प्रियांनो. परमेश्वराच्या वरती, येशू ख्रिस्ताच्या वरती कोणती सत्ता नाहीच नाही. पुढची गोष्ट म्हणजे क्रिएटर, मला चालवणारा परमेश्वर तो आहे. त्यानं मला बनवलं, त्या माझ्या शरीरावर माझा आत्मा जीव आणि प्राण याला चालवणारा फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. हे मी जाणलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट मला मिळणारी परमेश्वरापासून आहे. प्रत्येक मिळणारी गोष्ट परमेश्वरापासून आहे, हे मी मान्य केलं पाहिजे, माझ्यापासून नाही. अहो फार हुशार आहे, तिच्या बापावर गेली आहे. तिची आजी काय हुशार होती माहितीये का माझी आई, त्यासारखा चालायचो. परमेश्वरापासून ज्ञान, सौंदर्य परमेश्वरापासून, ज्ञान परमेश्वरापासून, वैभव परमेश्वरापासून, पैसा परमेश्वरापासून, प्रेम मिळणारे व्यक्तीचं देखील परमेश्वरापासून. अनुभव घेतलाय मी, अनुभव घेतलाय. राजाचं मन पाटाच्या पाण्यासारखं वळवणारा देव तो परमेश्वर आहे. सेनाधीश त्याच्या समान कोणी नाही. त्यालाही नाही, पण माझ्या मनाने मिळवण्याच्या गोष्टी माझ्या इच्छेप्रमाणे मिळवण्याचा प्रयत्न केला, तोंडावर आपटले. माझ्या सामर्थ्यानं, माझ्या इच्छेनं, माझ्या बुद्धीनं सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला नाही. शिक्षण, बुद्धिमत्ता, सामर्थ्य, ज्ञान, वैभव, सौंदर्य, पर्सनॅलिटी आणि व्यक्तीचं मिळणारं प्रेम, आरोग्य, सर्व काही फक्त आणि फक्त परमेश्वराकडूनच आहे. आणि जे परमेश्वराकडून आहे ते शांती देतात, ते पवित्रता प्राप्त करून देतात आणि ते टिकतात. आपण जगात असतो त्याच्या योजने असतात आणि ते श्रेष्ठत्व घेत नाही आमच्या जीवनात, कारण ते देवापासून आहे. ते आमच्या जीवनाचं प्रथम स्थान घेऊ शकत नाही. ना आमचं कार्य, ना आमची पर्सनॅलिटी, ना आमचं सौंदर्य, ना आमचं शिक्षण, ना आमचं ज्ञान, ना आमचे नातेसंबंध, ना आमचे नातेवाईक, ना आमचं काम, ना आमचं वैभव, ना आमचा पैसा कोणी प्रथम स्थान घेऊ शकत नाही, कारण ते परमेश्वरापासून आहे. हे ज्यावेळी आम्हाला कळतं त्याला प्रथम स्थान आम्ही त्याला देत नाही, आम्ही परमेश्वराला देतो. कुणाला देतो? परमेश्वराला, कारण तू देतो, तुझ्यापासून आहे, तुझ्यापासून आहे. तारुण्य देवापासून आहे. वचन आहे होत त्याचं, परमेश्वराचं वचन आहे. त्यानं लिहिलंय यशा 40 मध्ये, तरुण देखील थकतील दमतील, त्याचा भाव ठेवणारे गरुडासाठी नवीन शक्ती संपादन करतील. आणि तो करतो. देवाची अशी सेविका मी पाहिलेली माझ्या डोळ्यात नाही. सत्तरी केव्हाच ओलांडून गेली आहे, पण तरुणीला लाजवर असं सौंदर्य देवाला दिलंय आणि अशी पळते आणि असं देवाचं कार्य करते, असं ज्ञान देवाला दिलंय. खूप मोठं शिक्षण नसताना देखील
आणि ती देवाची सेविका कार्य करते. मी स्वतः त्या सेविकेच्या सानिध्यात राहते, मला माहिती आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे. तिचं सौंदर्य ना तर तिच्या बापाकडून ना तर तिच्या आईकडून, ते फक्त परमेश्वरापासून आणि ते वाढताना मी पाहत आहे. जसं तिचं वय वाढत चाललंय तसं तिचं सौंदर्य वाढत चाललंय, तसं तिचं तारुण्य वाढत चाललंय, तसं तिची शक्ती वाढत चालली, तसं तिचं भावना वाढत चाललंय आणि तसं देवाचं कार्य तिच्या जीवनात वाढत चाललंय. मी स्वतः तिला पाहते, अनुभवते. पास्टर माझ्या संगती आलेले ते स्वतः साक्षीदार आहे. असे खूप उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं आहेत. फक्त आम्ही ते जाणून घेत नाही. जाणून घ्यावे. आम्ही ज्यावेळेला जाणून घेतो सर्व काही परमेश्वरापासून आहे, त्यावेळेला आम्ही आमच्या कोणत्याही गोष्टीचा भरोसा ठेवत नाही. आम्ही भरोसा फक्त परमेश्वराचा ठेवतो. त्या सौंदर्याच्या, त्या पैशाचा, त्या वैभवाचा, त्या शिक्षणाचा कोणताच गर्व चढत नाही. मग कारण कळतंय आपलं काहीच नाही आहे. जे आपलं नाहीच आहे त्याचा कशाचा गर्व निघणारा. एक शब्द जर माझा नाही तर कोणता गर्व करणार आहे पास्टरस्मिता? कशाचा शब्दभर परमेश्वरापासून आहे. उभं राहिले पण त्याच्यापासून आहे. काहीच नाही. ओळखत होतं तुमच्या पास्टरांना? नाही. ओळखत होतं तुम्हाला? नाही. कशी आले मी इथं? देवाच्या सामर्थ्याने. कुठून पास्टरांना नंबर मिळाला, कुठून पास्टरांनी मला बोलवलं आणि मी निघाले. कोणतं सगळं काही परमेश्वर करतो. मी स्वतः काही केलंच नाहीये, काही शोधलंच नाहीये. वचनही तोच देतो, बोलतही तोच. लोक बरे होतातही त्याच्या सामर्थ्यानं, सुद्धा मिळतंही त्याच्या सामर्थ्यानं. मग वाचनपिता काय करतात? फक्त परमेश्वरचे सांगत तेवढं करतात. समर्पण, बस, बाकी काहीच नाही. तेच देव तुम्हाला करायला सांगत आहे. कारण तो स्वतः पित्याला समर्पित होता. पिता जे सांगत ते येशू ख्रिस्ताला केलं. तो म्हटलं तसं मी आहे तसं तुम्ही व्हा. मग जर तुम्ही माझ्यासारखे व्हा तर तुम्ही माझ्यासारखी महत्कृत्य करा. मग जसं येशू ख्रिस्ताने महत्कृत्य केली तशी तुम्ही महत्कृत्य कराल. तुम्ही स्तवन कराल, गाणी म्हणाल, स्तवन कराल, अशुद्ध शक्ती पळून जातील. पूर्ण समाधान. आज देवाचा आत्मा बोलत आहे. कान देऊन ऐका, कारण त्याचा शब्द वेगाने धावतो. त्याच्या शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य आहे. त्याचा शब्द हळदीला गर्भ काढायला लावतो. त्याचा शब्द निराधाराचा चुरणा करतो. त्याचा शब्द जीवन देऊन जातो. जिवंत शब्द येशू ख्रिस्त आहे आणि लिहिलेला शब्द देवाचे वचन पवित्र बायबल आहे. त्या शब्दाला येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या. टाळ्यावर हालेलुया, हालेलुया. ज्ञानाचा स्रोत देखील देव आहे, परमेश्वर आहे. परमेश्वराचा भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. ज्ञानाचा स्रोत परमेश्वर आहे. पहिले पेत्र 5:6 म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. हे सगळं ऐकल्यानंतर समर्पण, जर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्ही समर्पित झाल्यानंतर केल्या तर तुम्ही त्याच्या चरणाशी लीन होऊ शकणार आहे, तर तुम्ही नम्र होऊ शकणार आहे. ज्यावेळेला तुम्ही नम्र होता, लीन होता, मान्य करता परमेश्वरा तूच ज्ञानाचा सोर्स आहे, परमेश्वरा करता गर्विता तूच आहे, प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून आहे, तूच सार्वभौम आहे, तूच सर्व काही करणार आहे, तू परिस्थिती बदलणारा, मनुष्य बदलणारा, समय बदलणारा तूच आहे, सर्व ज्ञानी तूच आहे, ओमनिप्रेझेंट तू आहे, ओमनिपोटेंट तू आहे, ओमनिसेन्स तू आहे, सर्व काही करणारा तू देव आहे. हे ज्यावेळेला आम्ही मान्य करतो त्यावेळेला परमेश्वराचा आत्मा आमच्या जीवनात कार्य करतो. तो आमच्या अंतःकरणामध्ये येतो आणि तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, पूर्णपणे कार्य करतो. त्याचा बरोबर तो आम्हाला येणं नम्र होऊ देतो.
जेवढा आम्ही दीन आणि नम्र होतो, हे सगळं त्याचं सार्वभौमत्व मान्य करतो आणि देवाचं आमच्या जीवनाचं प्रथम स्थान मान्य करतो, त्यावेळेला देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागतो. देवाचा आत्मा आमच्या जीवनात ज्यावेळेला कार्य करतो त्यावेळेला परमेश्वर आम्हाला उंचावतो. आमची सगळी बंधनं तोडतो. रोमकारास पत्र परत एकदा वाचते 12:1-2. म्हणून 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 बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो, पाऊल विनंती करतो तुम्हाला प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही आपले शरीर जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. पूर्ण समर्पित व्हा परमेश्वराला. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. युग काय म्हणतात, मॉडर्न युग काय म्हणतो, स्वतःवर स्वतःला स्वतःला ओळख, स्वतःला जाणून घे तू काय अशक्य गोष्टी तू करू शकतो. देवाला ओळख, देवाला ओळख. देव जगाला तुझ्यात आहे, त्या देवाच्या सामर्थ्याने तू अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. बरोबर आहे. स्वतःच्या सामर्थ्याने नाहीच नाही, फक्त देवाच्या सामर्थ्याने. हे ज्या वेळेला आम्हाला समजतं, हे ज्या वेळेला आम्हाला समजतं त्याला दुसरा पॉईंट येतो. पहिलं काय, समर्पण. दुसरा पॉईंट काय, रेजिस्ट. धमकाव सैतानाला. ज्या वेळेला हे आम्हाला समजतं, मी समर्पण केल्यानंतर देवाचा आत्मा माझ्याद्वारे कार्य करणार, अशक्य गोष्टी शक्य करणार माझ्याद्वारे, त्यावेळेला देवाचं सामर्थ्य माझ्यात, देवाचा आत्मा माझ्यात आहे हे मला ज्या वेळेला कळतं, माझ्या पूर्ण समर्पणामुळे देव माझ्यात कार्य करत आहे, देव माझ्यामध्ये आहे हे ज्या वेळेला मला कळतं, त्याची पवित्रता माझ्यामध्ये प्रियांना, त्या वेळेला माझ्यामध्ये सामर्थ्य येतं. रेजिस्ट सैतानाला धमकाव. सैतानाला मी पवित्र आत्म्याच्या द्वारे धमकावण्याचं सामर्थ्य परमेश्वर म्हणाले. देव मला रेजिस्ट करायला शिकवतो. त्यांना मला अधिकार दिलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात जे काही तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. येशू ख्रिस्ताच्या नावात जे काही तुम्ही मोकळं कराल ते पृथ्वीवर मोकळं केले जाईल. तर येशूच्या नावात त्या सैतानाला तो पळून जाईल. आम्हाला रेजिस्ट करण्यासाठी आपण स्पष्ट सांगतो, ऑर्डर दिली, आम्हाला आज्ञा दिली देवाने, धमकाव सैतानाला, चालताव निघून जा. सैतानाला म्हणा, कारण देवाचं सार्वभौमत्व, देवाचं सामर्थ्य आणि देवाचं पावित्र्य आम्ही जाणलेलं आहे आणि तो आमच्यामध्ये, त्याचं पावित्र्य आमच्यात कार्य करतं. मग काय होतं, देवाचं पावित्र्य आता आमच्यात कार्य करतं, कारण आम्ही समर्पित झालो. जाणून घेतलं समर्पण झाल्यानंतर, समर्पित झाल्यानंतर काय देव सामर्थ्य देतो, आता ते पाहायचं आहे. कारण त्याचं पावित्र्य आमच्यात आहे, त्याचं पावित्र्य आमच्यामध्ये प्रियांनो. तर आम्ही अपवित्र गोष्ट मान्य नाही करत. देव माझ्यात आहे, पवित्र परमेश्वर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये. मग जे अपवित्रता आहे ते मी मान्य नाही करत. मी त्याला काय करेल, धमकावून नेत घरातून बाहेर. हे माझं घर आहे, बरोबर आहे. तुमच्या घराचं डोळ्यासमोर चित्र घ्या. तुमचं घर आहे, तुमच्या घरात तुम्ही राहतात आणि रस्त्यावरची एखादी बाई तुमच्या घरात आली, टक्कर केल्या घरात आली आणि ती म्हणते हे माझं घर, मला या घरात यायचं, कारण ती मला तिला माझ्या. तुम्ही काय कराल, हाकलून द्याल की नाही तिला? नाही हाकलून देणार. ये गो बाई गो, माझ्या नवरा तुला छान छान साड्या आणून देईल, जेवण देईल असं म्हणाल. आला कोणी माणूस आणि घरात शिरला आणि म्हटलं हे घर माझं, मी या घरात राहणार, लेकरं बायको हे सगळं घरातलं माझं आहे. काय करा घरातला प्रमुख, काठी घेऊन मारेल की नाही? काय म्हणत, चाल नाही चालतं, पोलीस कंप्लेंट करेल म्हणाल की नाही? हाकलून देईल की नाही? गचंडी धरून बाहेर काढेल, फेकून देईल की नाही? बोला बोला बोला, फेकून देईल की नाही? का म्हणाल
या साहेब या तुमचंच आहे. माझ्या घरातले सगळेजण मंडळी तुमचीच आहे. या आराम करा, बसा आरामाच्या खुर्चीवर. बिर्याणी केली गाठ बिर्याणी साहेबांना देताना. त्यांचं घर आहे, सगळं त्यांचं आहे, किराणा त्यांचा, सगळं काही त्यांचं आहे. बघा बघा ठीक आहे, मी जातो, माझं काही नाही बघा. कराल का? बरोबर परिणाम झालाय म्हणजे आहे की नाही? काय करू? धमकावू ना, हाकलून देऊ का त्यांनी करून बाहेर काढू? बरोबर आहे. जर माझ्या देशू ख्रिस्त राहतो, जो पवित्र परमेश्वर राहतो, तर अशुद्ध करून अशुद्ध विचार मोबाईलमध्ये गाणे देवाचा आत्मा बोलत आहे, देवाचा आत्मा बोलत आहे. सगळ्या अपवित्र गोष्टी येशूच्या नावात चालतं. खोटं बोलणं निघून जा येशूच्या नावात, फसवणं निघून जा येशूच्या नावात, सोडून देणं निघून जा येशूच्या नावात, गर्व घमंड अहंकार निघून जा येशूच्या नावात. मी त्यांना धमकावे, सैतानाला धमकावे आणि रज्जूत सकाळी माझ्यात पवित्र परमेश्वर राहतो, माझ्यात पवित्र देव राहतो, माझ्यात जर पवित्र परमेश्वर राहतो तर अशुद्धता विसरणार नाही. Allah Shandaraba, oh Yaraba, Hallelujah. सगळ्या नैतिक संबंध, नावणाऱ्या गोष्टी सगळ्या आम्ही काढून टाकायला नाही माझ्या जीवनातून, नाही माझ्या जीवनातून शिक्षा नावात. गाण्याच्या नावातून गाण्याच्या अर्धवस्त असणाऱ्या स्त्रिया नाचताना बघणं येते नाही. शिक्षणात निघून जा माझ्या जीवनात. हे मी बघणार नाही, याच्यामधून रमणार नाही. देवाच्या वचनात रमलोय स्वतःला, देवाच्या वचनात रमलोय. ज्या सिरियल मला माझ्या मनाच्या अधीन राहू देत नाही, सासूच्या अधीन राहू देत नाही, ज्या मला बंडखोरी करायला लावतात, मी ते पाहणार नाही. देवाच्या नियमाच्या विरुद्ध आहे, मी त्या पाहणार नाही. येशूच्या नावात मी त्या धमकावे, येशूच्या नावात जे अशुद्ध आहे मी ते धमकावे येशूच्या नावात. कारण पवित्र देव माझ्यामध्ये, अशुद्ध गाणे माझ्या मुखात येणार नाही, अशुद्ध गाणे माझ्या मुखात येणार नाही. कारण माझा देव माझ्यामध्ये पवित्र, फक्त पवित्र. तो माझ्यात राहतो, त्याचं सामर्थ्य माझ्यात कार्य करतं. मग माझ्यातली दुर्बलता येशूच्या नावात निघून जा, माझ्यातली भीती येशूच्या नावात निघून जा. कारण परमेश्वराचं वचन सांगते की तुम्हाला भीतीचा आत्मा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलाय, संयमाचा आत्मा दिलाय, अधीनतेचा आत्मा दिलाय. येशूच्या नावात भीती निघून जा, जगाची भीती निघून जा. फक्त परमेश्वराचं भय नका जाईल, फक्त देवाचं भय, जगाचं भय येशूच्या नावात निघून जाईल. मग माझ्यासाठी लढणारा कोण? परमेश्वर माझ्यासाठी लढणारा सामर्थ्यशाली देव, तो माझ्यात राहतो, तो माझ्यात राहतो, तो सामर्थ्याचा देव माझ्यामध्ये राहतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही की जबा करा भाषण करा, ओलायन करा मला. मग माझ्या शत्रूंशी लढणारा कोण? मी? काही गरज नाही, मी नाही लढणार. माझा देव लढेल, येशू ख्रिस्त येशूवा. तो म्हणतो मी तुझ्या शत्रूला त्यांचं रक्त मांस खावं असणारे, आणि तो जो फटका देतो तो जबरदस्त असतो. म्हणून देवाच्या हातात द्या, देवाला कार्य करून द्या, स्वतः जाऊन कार्य करू नका. पुढे सामर्थ्याचा देव शव्वा, राफा, शव्वा, रोफेका माझ्यात राहतो, ज्याच्या रक्ताच्या द्वारे मला आरोग्य प्राप्त होते, ज्याला बसलेल्या पट्ट्याने बसलेल्या पट्ट्याने मला आरोग्य प्राप्त होतं, तो देव परमेश्वर माझ्यामध्ये राहतो. म्हणजे मी काय करणार? त्या आजाराला धमकावे, मी आजाराला धमकावे येशूच्या नावामध्ये. रोगरुटीने कोणीच नाही, येशूच्या नावात. रोग काय लागलं? येशूच्या नावात मी धमकावे. कॅन्सर आहे, येशूच्या नावात मी स्वतः धमकावे. देवाच्या सेवकांना मी प्रार्थना करायला लावेल, परंतु आधी
एकाच देवाच्या सेवकाचे महान देवाचा सेवक तो देवासाठी कंटिन्युअसली पळतोय. त्याचं उदाहरण स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं. वाचलं आहे तेव्हा त्यांना ऑनलाईन केलेलं आहे आणि त्यांना मागच्या महिन्यामध्ये नागिन झाली. आता नागिन झाली, सुरुवात झाली नागिनीची. आणि काही पुरळ हाताला या ठिकाणी आली आणि काही दंडाला या ठिकाणी आली, 4-5. आणि त्यांना कळलं ताप आला होता आणि त्यांचा हात दुखत होता. डॉक्टरकडे गेले, काहीतरी वेगळं. डॉक्टरांनी चेक केलं आणि सांगितलं नागिन झाली. डेंजर म्हटले. आता हे खूप वाढणार, ते पूर्ण कितीपर्यंत पसरणार, खूप डेंजर असं सगळ्यांना माहिती आहे काय. आणि कशा पद्धतीने ते एक व्हायरस आहे, विषाणू आहे आणि तो डेंजर कार्य करतो शरीरामध्ये. आणि म्हटल्यानंतर पहिली कृती प्रियांनो, त्या विश्वासुदासाची काय. मला देवाच्या सेवकांना सांगण्याच्या आधी त्या दासानं, परमेश्वरच्या महान सेवकाने काय केलं असेल तर आधी ते रजिस्टर केलं, धमकावलं त्या आजाराला, त्या विषाणूला येशूच्या नावात धमकावलं. चल माझ्यातून निघून जा. मी विचारलं, अय्या असं झालं, खूप डेंजरस निघाली माझी पहिली प्रतिक्रिया. खूप डेंजरस, आता प्रार्थना उपास करायला लागला. ते म्हटलं काय नाही, मी धमकावलं. म्हटलं त्या फोड्या आता पूर्ण वाचा, त्यांना पण धमकावलं. जी पुरळ आहे की त्या पुरळाला धमकावलं. म्हटलं काय, पुरळाला धमकावलं. हो, येशूच्या नाते वाढणारच नाही. त्यांनी मला फोटो पाठवला होता, त्या 5 पुरळपेक्षा पुरळच वाढली नाही. ना तर ती फुटली नाही, ना दंडाकडची त्यालाही नाही, त्या 7-8 होत्या त्याही वाढल्या नाही. एकही त्याच्यानंतर त्यांना जेव्हा कळलंही नाही त्यांनी त्या क्षणाला बाईट केलं, येशूच्या नावात धमकावलं, सैताना निघून जा, विषाणूला नष्ट केले येशूच्या नावामध्ये. डॉक्टरने दिलेल्या गोळ्या घेतल्या, परंतु त्याच ठिकाणी त्यांनी लगेचच त्याला रेजिस्ट केलं, धमकावलं येशूच्या नावात स्वतः. त्याच्यानंतर एकही ती पुरळ एकही वाढली नाही. फोटो मला दाखवलेला होता, तो मी 21व्या दिवशी पाहिला स्पष्ट त्याच्या हातावर. तेवढे फक्त निघून गेले असे दारू, निघून गेले असे दारू. सेवेला दुसऱ्या आठवड्यामध्ये ते धावत होते, देवाचं कार्य करत होते, जात होते. काहीही नव्हतं. डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसलेला होता. मी ज्या देवाच्या सेवकांना सांगितलं त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. काय केलं? आज देव, जिवंत देव, या सर्वसमर्थ परमेश्वर, जेव्हा राफर, जेव्हा रोफिकर, अडोनाय एल अलहीम, जेव्हा निस तुम्हाला सांगत आहे, त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला काढणारा देव म्हणून स्वीकारलेला तर तुमच्या अंतःकरणात आहे, तर तुम्हाला ते अधिकार दिले. प्रियांका, वापरा ते अधिकार येशूच्या नावात, वापरा आणि त्या संकटाला थमकवा, त्या आजाराला थमकवा येशूच्या नावात. ते सर्दी असू दे आणि कॅन्सर असू दे, कोड असू दे, कोणता आजार असेल त्याला येशूच्या नावात थमकवा. कोण दुःखी असू दे, स्वतः येशूच्या नावात विश्वासाने धमकवा. कारण बायबलमध्ये सगळं सांगितलेलं आहे, तुझा विश्वासाने तुला बरं केलं. येशू ख्रिस्त स्वतः सांगतो, जे चमत्कार केले त्या चमत्काराच्या अंती तो बोलला, तुमच्या विश्वासाने तुम्ही बऱ्या, तुमच्या विश्वासाने तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्या विश्वासाने जर तुम्ही समर्पित आहात, तुमचा विश्वास येशू ख्रिस्त माझ्या अंतःकरणात आहे, तो माझा तारणारा देव आहे. जर तुमचा हा छोटासा विश्वास आहे, हा छोटासा विश्वास जबरदस्त कार्य करतो. त्या विश्वासाने त्या आजाराला धमकवा. पहिलं समर्पित व्हा, अधीन व्हा. दुसरं सैतानाला धमकवा, सैतानाला धमकवा. तिसरं तो पळून जाईल. परमेश्वराने खात्री दिली, पवित्र आत्म्यानं खात्री दिली, तो पळून जाईल. देवाची खात्री, देवाचं अभिवचन आहे तुम्हाला. तुम्ही समर्पित व्हा, आज्ञा दिली, धमकवा, आज्ञा दिली, सैतान पळून जाईल. देवाचं अभिवचन, तो वचन देणारा देव. गणना 23 मध्ये सांगितलं, मी परमेश्वर
देव आहे, मनुष्य नाही. तो देव आहे. त्याने वचन दिलंय तुम्हाला, त्याने तुम्हाला खात्री केली, तुम्ही समर्पित व्हा. आज्ञा केली, सैतानाला थंपवा, सैतान पळून जाईल. देवाचं वचन आहे तुम्हाला, देवाने तुम्हाला प्रॉमिस दिलंय. आपले प्रिय जन जवळच्या नवऱ्याला बायकोला दिलेलं वचन पाळत नाही, बायको नवऱ्याला दिलेलं वचन पाळत नाही, लेकरं आईवडिलांना दिलेलं वचन पाळत नाही, बॉसला दिलेलं वचन त्याचे काम करणं पाळत नाही. परंतु आमचा देव येशू ख्रिस्त जगाचा निर्माण करता आम्हाला दिलेलं वचन पाळतो, कारण तो वचन देणारा देव, वचन पूर्णत्वास नेणारा परमेश्वर आहे. आणि त्यानं तुम्हाला वचन दिलेलं आहे, खात्री दिलेली आहे. तुम्ही थांबवा सैतानाला येशूच्या नावात, तो पळून जाईल. मी आजाराला धमकावं येशूच्या नावात, तो निघून जाईल. मी माझ्यात कोणते रोग असतील, आजार असतील, शेजारच्या पाजारच्या येशूच्या नावात त्यांना धमकावेल, ते निघून जातील. त्यांची दलिंदरी असेल त्याला मी धमकावेल, कर्ज असेल त्याला येशूच्या नावात धमकावेल, ते निघून जाईल. घरामध्ये वादविवाद, एकमेकांबद्दल वही, मी येशूच्या नावात त्या वैराला, त्या रागाला, त्या सुराला येशूच्या नावात धमकावेल, ते निघून जाईल. माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल राग आहे, मी येशूच्या नावात त्या रागाला धमकावते, माझ्या सासूला मी एवढाच नाही किरकिर करते, माझ्या सुनेला मी नकोशी झाल्या, येशूच्या नावात त्या तिरस्काराला, त्या रागाला, त्या द्वेषाला येशूच्या नावात धमकावते. माझ्यात निराशा आहे, काही घडत नाही, काही होत नाही, आज येशूच्या नावात माझ्यातल्या निराशेला धमकावते. माझा देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव माझ्यात राहतो. तो अशक्य गोष्टीला अर्जुन पाऊल म्हणतो, शक्य होईलच नाही, होईलच नाही, होईलच नाही. हालेलुया. देवाने मला सामर्थ्य दिलेलं आहे. मी साधारण व्यक्ती नाही, जाणून घ्या स्वतःला, जाणून घ्या. जर मी येशू ख्रिस्ताचा तारणारा देव म्हणून स्वीकार केलेला आहे, जर तो माझ्या अंतःकरणात आहे आणि मी त्याला समर्पण केलेलं आहे, मी जर त्याला समर्पित आहे, तर त्याचं सगळं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आरोग्य देण्याचं, रोग बरे करण्याचं, प्रॉस्परिटीचं, सौंदर्याचं, वैभवाचं, सगळं 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 सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. धन संपत्तीवर परमेश्वरापासून, आणि तो सर्व काही देणारा देव तो माझ्यात राहतो. तो सर्व परमेश्वर तो माझ्यात राहतो. आता राहिला उद्या गेल्या स्थितीला नाही, सतत आणि सतत जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं अभिवचन, मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. मृत्यूच्या जरी तुला जात असलो तरी सोडणार नाही, कारण अनंतकालीन जीवन त्याने दिलंय ऑलरेडी तुम्हाला. सार्वकालिक जीवन त्याने दिलेलं आहे, म्हणजे सार्वकालिक जीवनात देखील स्वर्गात देखील तो तुमच्या सन्निधी आहे. म्हणजे तो तुम्हाला कधी 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 सोडणार नाही, अंतर देणार नाही. त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये. तुम्ही साधारण व्यक्ती नाही, असाधारण व्यक्ती आहात. स्वतःला ओळखा तुम्ही कोण आहात. जे ओळखतात ते देवाच्या सेवेला उभे राहतात. जे ओळखतात ते देवाच्या सेवेला उभे राहतात. जे ओळखतात ते चमत्कार करतात. जे ओळखतात ते देवाची लेकरं म्हणून जातात. त्यांना परमेश्वराला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार आहे, अधिकार आहे. लक्षात घ्या, बापाला सगळी लेकरं सारखी, आईला सगळी लेकरं सारखी. आम्ही त्याला आबा बाबा म्हणतो, तर त्याचे सगळे अधिकार आम्हा सगळ्यांना आहे. पाचव्या नाही, पाचस्मिताला आहे, आम्हाला नाही. हो, नाही 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 नाही. पार्शलिटी करणारा तो देव नाही, एवढ्यानं खोटं बोलणारा तो देव नाही, एवढ्यानं तुझा भाव करणारा तो देव नाही. त्याच्या समोर सगळे समान आहे. कोणतं एज्युकेशन, कोणती प्रतिष्ठा, कोणतं शिक्षण, कोणती धार्मिकता, सगळे त्याच्या रक्ताने जिंकलेले, त्याच्या वस्त्राने आयुष्य दिलेले आणि त्याची धार्मिकता प्राप्त केलेले ज्यांना त्यांनी निवडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये सर्व परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आज स्वतःला ओळखा, समर्पित व्हा, गुडघ्यावर या आणि देवाला म्हणा, आज मी माझं सर्वस्व तुला देते, मी सजदा करते, अर्पित होते. या गुडघ्यावर, गुडघ्यावर होऊ द्या, स्वतःच्या गुडघ्यावर या, हात वरती करा, आपले डोळे बंद करा आणि आज हात वरती करून समर्पित व्हा. आपले हात स्वर्गाकडे उभा राहा आणि देवाला म्हणा, मी आज सजदा करते, समर्पित होते, माझं सर्वस्व मी तुला देते.
आणि मान्य करता तुझं सार्वभौमत्व तूच माझा एकमेव आहे आणि तू माझ्यात कार्य